दुपारी 2 वाजेपर्यंत नाशिक शिक्षक मतदारसंघाकरिता जवळपास 40% मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। नाशिकच्या बीडी भालेकर माध्यमिक विद्यालय मतदान केंद्रावर गर्दी दिसत असून या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्याकरता शिक्षक मोठ्या संख्येने येत आहेत। एकंदरीतच शिक्षकांना दिल्या गेलेल्या प्रलोभनाबाबत शिक्षकांकडून आता स्पष्ट भूमिका मांडायला सुरुवात झाली आहे। अशाच एका मतदारांशी केलेली बातचीत पाहूयात। नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक इथं होत आहे आणि या निवडणूक प्रक्रियेला मोठ्या प्रमाणावरती आता गर्दी सुरू झाली। दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि मतदारांची उत्कंठा आता शिगेला पोहोचलेली आहे। एकंदरीतच आपल्यासोबत बोलण्यासाठी शिक्षक आहेत। आज त्यांचा ॲक्सिडेंट झाला असताना सुद्धा मतदानाचं पवित्र कार्य बजावण्यासाठी ते आलेले होते। आपण त्या शिक्षकांशीच बोलूया। सर, एकंदरीतच शिक्षक मतदारसंघासाठी नाशिकची प्रक्रिया पार पडते आहेत। आपण स्वतः अशा कंडिशनला सुद्धा मतदानाचा हक्क बजावायला आलेला होतात। काय वाटतं एकंदरीत? नमस्कार। आपण बघतोय की सकाळपासूनच शिक्षकांची गर्दी आहे, पण मध्ये तर असं वाटलं होतं की प्रलोभनं दिले वगैरे वगैरे, पण आपला शिक्षक सुज्ञ आहे। तो योग्य उमेदवारालाच पसंती देऊन निवडून देईल आणि तो जो शिक्षकांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल पुरेपूर। सर, 5 जिल्ह्यांचं हे एकंदरीत मतदान होतं आहे आणि या 5 जिल्ह्यांच्या मतदानामध्ये जळगाव जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, हा देखील आघाडीवरती आहे। मध्यंतरी असं वाटलं होतं की नाशिक जिल्ह्यामध्ये जे उमेदवार आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये ते त्यामध्ये आपले दराडे साहेब असतील, गुडवे साहेब असतील आणि विवेक कोल्हे साहेब यांनी एक आव्हान इथं यामध्ये केलेलं होतं। परंतु या एकंदरीतच चुरशीच्या निवडणुकीमध्ये शिक्षक नेमकं काय कशा पद्धतीचं मतदान करतील? बघा, शिक्षक हा सुज्ञ आहे, व्यक्ती आहे, तो शिक्षित आहे। त्याला योग्य उमेदवार कोण आहे, आपल्या समस्या कोण सोडवू शकेल आणि योग्य आपल्याला न्याय कोण देऊ शकेल हे शिक्षकांना समजतं। त्यामुळे तो योग्य उमेदवारालाच निवडून देईल। निश्चितच शिक्षक योग्य उमेदवार निवडतील अशी शिक्षकांमधनं आता भावना निर्माण होत आहे। एकंदरीतच ह्या निवडणुकीचा आखाडा आता हा सुरू झालेला आहे आणि येणाऱ्या 1 जुलै रोजी या निवडणुकीचं एकत्रित मतदानाचा निकाल हा लागणार आहे। 1 तारखेच्या निकालावरती सर्वांची नजर असणार आहे। तोपर्यंत तुम्ही बघत राहा महाराष्ट्र माझा।